धस यांच्या एका वक्तव्यानंतर आता प्राजक्ता माळी यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेतली। काय नेमकं झालं, काय त्यांची तक्रार आहे, जाणून घेऊया। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी माफी मागावी, उद्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार। सुरेश धस यांच्या बाबत बोलताना प्राजक्ता माळी भाऊक, राजकारणात कलाकारांना का खेचता, असाही सवाल। मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेने माझी जाहीर माफी मागावी। मी माफी मागणार नाही, काहीही असंवैधानिक बोललो नाही। त्यांनी माझा निषेध केला असेल तर निषेध म्हणून आजपासून हास्य जत्रा पाहणं बंद। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। मी माफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती, या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी डायव्हर्ट हिरोईन कडे ढकलू नका। अशी चिखलफेक होऊ नये। एका सांस्कृतिक कार्यक्रमात मुंडे आणि माझी भेट झाली होती, मी फक्त धन्यवाद म्हटलं होतं। प्राजक्ता माळी यांचं वक्तव्य स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठीच धस यांनी टिप्पणी केल्याचीही प्रतिक्रिया। प्राजक्ता माळींनी माझं वक्तव्य पुन्हा एकदा ऐकावं, कोणाचाही अवमान होईल असं काहीही मी बोललो नाही। प्राजक्ता माळींना प्राजक्ता ताई म्हणालोय, सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं, धस यांनी कुत्सितपणे टिप्पणी केली। हे वागणं महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही। प्राजक्ता माळी यांची आक्रमक भूमिका। गलिच्छ राजकारणात कलाक्षेत्रातील माता भगिनींना ओढू नका। मनसेचे नेते अमेय खोपकर भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर संतापले। हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजे, दिली संतप्त प्रतिक्रिया। सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून हा कलावंत जगाचा अपमान। गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया। अश्लील भावनेप्रमाणे त्यांचं वर्तन आहे, सभापतींनी याची दखल घेण्याचीही केली मागणी। या प्रकारचा अपमानित केलेले कलावंत जगताला त्या बाबतीमध्ये कारवाई व्हावी आणि धस याचं जे याला बडतर्फ करण्यात यावं। अशा धसला आमदार राहण्याचा अधिकार नाही, असं माझं पहिलं मत आहे। बीडमधील घटनेचा आणि अभिनेत्रींचा काय संबंध, रुपाली ठोंबरे पाटील यांचा सवाल। राजकीय पोळ्या भाजण्यासाठी संबंध नसलेल्या लोकांची नावं घेतली जात असल्याची दिली प्रतिक्रिया।